नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 8 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या भागात कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024 कुठे होणार आहे? ए. भारत, बी. अमेरिका, सी. स्पेन, डी. मेक्सिको। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. मेक्सिको। या प्रश्नात मेक्सिको या देशाचा उल्लेख झाला आहे, तर आपण मेक्सिको विषयी इतर काही माहिती जाणून घेऊ। मेक्सिकोची राजधानी आहे मेक्सिको सिटी। अध्यक्ष आहेत आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर। चलन वापरले जाते पेसो। पुढील प्रश्न, क्रिकेट जगात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे? ए. रोहित शर्मा, बी. विराट कोहली, सी. सचिन तेंडुलकर, डी. MS धोनी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. विराट कोहली। मित्रांनो, विराट कोहलीने या वित्त वर्षात 66 कोटी रुपये एवढे आयकर भरले आहे। तसेच विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहे। पुढील प्रश्न, पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? ए. भारत, बी. अर्जेंटिना, सी. इटली, डी. चीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. भारत। पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन भारतात नवी दिल्ली येथे करणार आहे। सौर नेतृत्वावरील ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी आणि जगभरात अक्षय ऊर्जेच्या वाढीला चालना देण्यासाठी प्रभावी जागतिक भागीदारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे। पुढील प्रश्न, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ए. मुंबई, बी. बेंगलोर, सी. पुणे, डी. हैदराबाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. हैदराबाद। पुढील प्रश्न, उत्तर प्रदेश सरकार द्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक 3D संग्रहालय उघडण्यात येणार आहे? ए. अयोध्या, बी. गोरखपूर, सी. प्रयागराज, डी. वाराणसी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वाराणसी। उत्तर प्रदेश सरकारने वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात वैदिक 3D संग्रहालयाची घोषणा केली। संग्रहालयात भारतीय ज्योतिष, खगोलशास्त्र आणि वैदिक साहित्यावर लक्ष केंद्रित करेल। 16 संस्कार, 64 कला आणि 18 विद्यास्थाने यासारख्या वैदिक परंपरांच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन करेल। यात सरस्वती भवनात जतन केलेली दुर्मिळ हस्तलिखिते प्रदर्शित केली जाणार आहेत, ज्यात सुवर्ण कलात्मकतेने सजलेली रास पंचध्यायी, श्रीमद भागवत गीता आणि दुर्गा सप्तशती यांचा समावेश आहे। संग्रहालयाचे उद्दिष्ट शास्त्रार्थ, आध्यात्मिक प्रवचन, पुनरुज्जीवित करणे आणि वैदिक साहित्यातील ज्ञान गहन करणे असे आहे। पुढील प्रश्न, अलीकडे कोणाला फिक्की यूथ आयकॉन म्हणून नाव देण्यात आले आहे? ए. आयुष्मान खुराना, बी. नीरज चोप्रा, सी. वरील दोन्ही, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. वरील दोन्ही। या प्रश्नात फिक्कीचा उल्लेख झाला आहे, तर याविषयी काही माहिती जाणून घेऊ। फिक्कीचे फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज। फिक्कीची स्थापना ही 1927 मध्ये झाली। अध्यक्ष आहेत सुब्रकांत पांडा। मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाने भारतातून पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन योजना वर्ल्ड क्लास टूर ऑपरेटर योजना जाहीर केली आहे? ए. दक्षिण आफ्रिका, बी. स्वीडन, सी. ऑस्ट्रेलिया, डी. जपान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. दक्षिण आफ्रिका। या प्रश्नात दक्षिण आफ्रिका या देशाचा उल्लेख झाला आहे, तर दक्षिण आफ्रिकेविषयी काही इतर माहिती जाणून घेऊ। दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे प्रिटोरिया। अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा। चलन वापरले जाते दक्षिण आफ्रिकी रँड। अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे, तर ते कोणी लिहिले आहे? ए. भरत शेष, बी. अल्पना किलावाला, सी. कुलदीप गुप्ता, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. कुलदीप गुप्ता। पुढील प्रश्न, तुरुंगातून पडून जाण्याच्या प्रयत्नात नुकतेच 129 जणांचा मृत्यू कुठे झाला आहे? ए. कांगो, बी. इराण, सी. सोमालिया, डी. उत्तर कोरिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. कांगो।
मित्रांनो, कांगो या देशाची राजधानी किन्शासा येथे असलेला तुरुंग फोडून कैद्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी 129 जणांचा मृत्यू व 59 जण जखमी झाले। यावेळी झालेल्या गायीबार आणि चेंगराचेंगरीत सापडून बहुतांश कैद्यांचा मृत्यू झाला। पुढील प्रश्न, नुकतेच नोटरी पोर्टल कोणी सुरू केले आहे? ए. शिवराज सिंग चौहान, बी. निर्मला सीतारामन, सी. नरेंद्र मोदी, डी. अर्जुन राम मेघवाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. अर्जुन राम मेघवाल। केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे नवीन नोकरी पोर्टल लॉन्च केले। पुढील प्रश्न, अलीकडेच ITTF फाउंडेशनचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. पंकज अडवाणी, बी. श्रथ कमल, सी. सिद्धार्थ अग्रवाल, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. श्रथ कमल। या प्रश्नसंबंधी इतर काही माहिती जाणून घेऊ। ITTFचे फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन। ITTFची स्थापना ही 1928 मध्ये झाली। मुख्यालय आहे लॉसने, स्वित्झर्लंड या ठिकाणी। अध्यक्ष आहेत पेट्रा सोर्लिंग। शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या उच्च समुद्र करारावर स्वाक्षरी केली आहे? ए. मालदीव, बी. श्रीलंका, सी. दक्षिण आफ्रिका, डी. फिलिपिन्स। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. मालदीव। या प्रश्नात मालदीव या देशाचा उल्लेख झाला आहे, तर मालदीव विषयी इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। मालदीवची राजधानी आहे माले। अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइज्जू। चलन वापरले जाते मालदीवियन रुपया। मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले। आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील। असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा। तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।